कोण म्हणतं की संडे रिलॅक्स असतो? बायकांचा संडे म्हणजे ना ओव्हर टाईमच असतो आणि त्याची सुरुवात झाली इथे नाश्त्यापासून. आता संडे आहे म्हटल्यानंतर काहीतरी वेगळं केलंच पाहिजे म्हणून छान असे मेदूवडे आणि सांबर बनवले होते. पोटभर असा नाश्ता केला. त्यानंतर शिवांश आणि त्याचे पप्पा गेले होते गाडी साफ करायला. शिवांश त्यांच्या मदतीला गेला होता व्हॅक्यूम क्लीनर घेऊन आणि इकडे बघताय हा भरपूर असा खाऊ ना मामांनी आणला होता. आता खाऊ आहे म्हटल्यानंतर मजाच मजा. थंडीमुळे असं थंडगार वातावरण आहे त्यामुळे चटपटीत खावंसं वाटत होतं. मग थोडेसे बॉबी तळल्या त्यात माझा थोडासा हात भाजला तर शिवांचं बघा कसं फूक मारायचं चालू आहे. तर हा ब्लॉग ना 2 दिवसांचा मिळून आहे. दुसऱ्या दिवशी एकादशी होती मग छान असे फ्रुट्स कापले होते आणि शिवांची खाण्याची चॉईस मात्र माझ्यावर. त्यालाही माझ्यासारखे पेरू भरपूर आवडतात. आता नुसतं फ्रुट्सवर काय भागणार नव्हतं मग भगरीचा भात पण बनवला होता तो खाल्ला आणि आमचं नेहमी काही ना काही खालच्यांच्या बाल्कनीमध्ये पडत असतं. यावेळेस ना कचऱ्याचं सूप पडलं होतं आणि नेहमीप्रमाणे सॉरी बोलून आम्ही आजही ते सूप घेऊन आलो आणि आज ना सगळ्यांसाठी बटाट्याचाच मेनू होता. माझा उपवास होता मग माझ्यासाठी बटाट्याची भाजी बनवली होती आणि ह्यांच्यासाठी पण वाटणाची रस्सा भाजी बनवली बटाट्याची. शिवांसाठी आलू पराठा बनवला त्यामुळे सगळ्यांचं काम बटाट्यामध्ये झालं होतं. त्यानंतर जेवण केलं आणि थोडंसं बाहेर आलो होतो. थंडी भरपूर आहे त्यामुळे स्वेटर वगैरे घालून मस्त पॅक होऊन आलो होतो. बाहेर आलोय आणि शिवांशने काही हट्ट केला नाही असं तर होतच नाही आणि त्याला यावेळेस मोठं चॉकलेट घ्यायचं होतं आणि पूर्ण 110 रुपयाची सिल्क त्याने घ्यायला लावली आणि एकट्यानेच त्याने ती पूर्ण संपवली. त्यामुळे असं कधीही बाहेर येणं आम्हाला काही परवडत नाही शिवांशमुळे. सो त्यानंतर घरी आलो आणि माझी थोडीशी गरमागरम दूध पिण्याची इच्छा होत होती त्यामुळे दूध घेतलं. तर असा होता दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.